आज ना दुपारी खूप सारा भाजीपाला आमच्या घरी आला होता. तर तुम्हाला सांगते कसा आला होता आणि कोणी आणून दिला होता एवढा सगळा भाजीपाला. आणि तेही पुण्यात एवढा सगळा भाजीपाला मिळणं म्हणजे खूप नशिबान गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. तर चला आपल्या मी एका नवीन व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका डेली व्लॉगच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज ना पिलूला घेऊन 12:30 वाजेपर्यंत त्याचं स्कूल होतं. तिथून मी त्याला घेऊन घरी येऊन पोहोचले. तोपर्यंत पिलूच्या अंकलचं, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी की आमचे दीर एक इथं राहतात, त्यांचा फोन आला आणि मला म्हणले की खाली हे भाजी घेऊन जा. त्याच्यानंतर मग मी गेले आणि बघते तर काय, हे बघा एवढी सगळी भाजी त्यांनी दिली होती. कैऱ्या म्हणजे सगळं जे काही म्हणजे घरात आपल्याला डेलीसाठी लागतं ना ते सगळं होतं. आणि तुम्हाला सांगू का, ते मार्केटला कामाला आहेत आणि तिकडून येताना मग ते कधीतरी आठवड्यातनं येता जाता ते भाजी देऊन जातात. शक्यतो शनिवारच्या आधी म्हणजे शुक्रवारी देऊन जातात, कारण शनिवारी मार्केटला सुट्टी असते. तर खूप सगळी भाजी होती. त्याच्यामध्ये मेथी, कोथिंबीर, भेंडी, वांगी, म्हणजे डेली आपल्याला भाज्या जेवढ्या लागतात ना तेवढं सगळं होतं. टोमॅटो, फ्लावर, त्याच्यानंतर सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कैरीसुद्धा होती. आता ही कुठली कैरी आहे ती मला नाही माहिती, पण सगळा आंब्याचा सीझन संपत आला तरी ह्या कैरीला अजून पाड कसा लागला नाही याचा विचार मी करते, कारण ती पिकलेलीच नव्हती, कच्चीच होती. तर शेवग्याची शेंगा वगैरे सगळं, भेंडी, मिरची सगळं काही दिलं होतं त्यांनी, गवारी वगैरे. छान असं म्हणजे माझं आठवडाभराचं टेन्शन आता कमी होणार होतं. आता म्हटलं हे सगळं नीटनेटका करून ठेवूया आणि डब्यामध्ये जिथले तिथं भरून ठेवलं ना तर माझं 8 दिवसाचं टेन्शन तर जाणार आहे. मला कमीत कमी 8 दिवस तरी ही भाजी पुरते. आता पिलूचा डबा वगैरे चालू झाला आहे, म्हणजे एक डबा एक्स्ट्राचा वाढला आहे, तरी पण म्हणजे एवढं काही जास्त असं पिलूला लागत नाही. पिलूला एक चपाती, थोडीशी भाजी आणि काहीतरी फ्रूट्स वगैरे दिलं तरी चालतं. तर जास्त करून मी तेलकट वगैरे काय देत नाही आणि जे काही भाजी चपाती घरात बनतं ना मी तेच देते. असं दुसऱ्यांच्या बायकांसारखं पोहेच दे, शिरा दे असं मला पण नाही ते आवडत, कारण तिथं जाऊस तर किती कडक होते. चपाती एवढी मऊ असूनसुद्धा तीसुद्धा 12, 12:15 वाजेपर्यंत कडक होऊन जाते. आता एक आठवडाभर म्हणजे एवढं 2-3 आठवडं 12:30पर्यंत शाळा, पण परंतु पुढच्या आठवड्यापासून म्हणजे आता हे 15 दिवस जूनचे असंच पुस्तकं, गणवेश, हे ते किंवा पोरांना सवय लागूच तर जातात. परंतु इथनं पुढचे जे दिवस आहेत त्यात त्यांची शाळा ना, म्हणजे त्याला 10:15ला एंट्री करायची गेटच्या आतमध्ये, त्याला 1:30 पावणे 2लाच आणायचं आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी डब्यामध्ये व्यवस्थित भाज्या असेल किंवा चपाती असेल तर त्या बाळाचं पण आपलं पोट भरतं. कुठं पोहे किंवा कुठं ॲपल कट करून देणे किंवा फ्रूट्स हे तर द्या तुम्ही, नो प्रॉब्लेम, पण भाजी चपाती थोडंसं तर असं पोट भरायचं पण आणणं पाहिजे ना मुलांसाठी, नाही का. तर आता मिरची वगैरे सगळं नीट करून ठेवलं. आता जे बाजूला डबे ठेवले आहेत का नाही त्याच्यामध्ये मी सगळं छान असं भाज्या नीट करून ठेवणार आहे. आणि हे डबे मी स्पेशली भाज्या ठेवायसाठीच फ्रीजमध्ये घेतलेत. कितीही दिवस तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या ठेवा, अजिबात खराब होत नाहीत. आणि ही काळेवालीवरचे होते ना ते ड्रायफ्रूटसाठी घेतले होते, पण मला भाजीलाच पुरत नाही म्हणून मी ड्रायफ्रूट्स दुसऱ्या एका डब्यात ठेवून देते वेगळ्यावाल्या आणि याच्यामध्ये भाजी ठेवते. तर बघा आता ही एवढी सगळी भाजी मला निवडायला नाही म्हणलं तर कमीत कमी 1 तास तर जायला, आणि असंच ठेवलं तर ते पाणी सुटतं फ्रीजमध्ये आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवलं तर सोडून जातं. तर चला म्हणलं आता जसं निवडले तसं प्रत्येक गोष्ट आपण डब्यात नीट करूनच ठेवून देऊया, म्हणजे आपल्याला पण आठवडाभराचं टेन्शन नाही राहणार. कारण आता आज आहे शुक्रवार, उद्या शनिवारी तर पिलूला सुट्टी असते आणि त्याच्यानंतर ना रविवार, 2 दिवस सुट्टी, त्याच्यामुळे मग काय टेन्शन नसतं भाजीचं. तर हे बघा अशा पद्धतीनं सगळी भाजी एकदम आधी वेगळी केली, त्याच्यानंतर नीट करून डब्यात भरून ठेवली. आणि असं डब्यामध्ये भरून ठेवलं ना फ्रीज पण एकदम स्वच्छ राहतो मस्तपैकी, आणि जास्त असं शोधाशोध पण करावं लागत नाही भाजीला. त्याच्यामुळे मग मी असंच करत असते. सगळ्यात मस्त आणि छान असं हे पर्याय. आता हे सगळं भरलं आहे खरं, पण याचा कचरा एवढा झाला होता ना, मला ते सगळं झाडून वगैरे काढायचं होतं. हे सगळं आवरलं, त्याच्यानंतर स्वयंपाकही केला आणि मग संध्याकाळी पिलूला घेऊन ग्राउंडला गेलो. आता पिलूला आहे की नाही नवीन छान अशी गाडी आणली आहे, रिमोटची आहे, पण ते दुसरी मुलं आहेत ना त्याला ते खेळून देत नव्हते. असं वाटायला लागलं की बिनाकामाचं त्याची ही गाडी ग्राउंडला नेली आम्ही, कारण असं थोडंसं रिमोट हे करून खाली सोडली गाडी का कोणी नाही कोणी उचलायचं. त्याच्यामुळं तो खूप वैतागला होता. आणि प्रत्येकाला नाही पण म्हणा येत नाही. आता ज्यावेळेस तो छोटा होता ना तेव्हा आम्ही त्याला ग्राउंडलाही नेलं की नाही तर तो पण खूप जणांचं साहित्य मागायचं. मुलांचं असंच असतं की बाबा नवीन काहीतरी दिसलं तर ते लगेचच पाहिजे आपल्याला, स्वतःचं फेकून द्यायचं आणि दुसऱ्या मुलांचं लगेचच घ्यायचं. प्रत्येकच मुलांचं तसंच असतं. त्याच्यामुळं मग ते बारकं एक बाळ तर सारखं सतत सतत हे करायचं, त्याला गाडी उचलून घ्यायचं. असं तो खेळायला लागला का गाडी उचलून घ्यायचा. तो वैतागला होता, सारखा घेऊन उभा राहायचा. त्याच्यानंतर मग मी म्हणलं त्याला तू सायकल खेळ नाहीतर बॉल खेळ, आपण गाडी ठेवून देऊया म्हणजे ते बाळ उचलणार नाही. मग मी पिशवीमध्ये ठेवली गाडी ही आणि त्याला थोडंसं सायकल खेळायला लावली थोड्या वेळ.
कारण सायकल खेळल्यावर पण पायाचा सराव वगैरे होता. गाडीनं काय सराव होणार आहे किंवा कुठल्या अवयवाचा त्याचा व्यायाम होणार आहे सांगा ना. त्याच्यानंतर त्यानं सायकलही सोडली, सगळंच सोडलं आणि तिथं मातीतच खेळत बसला. आता थोडंफार मातीत बी खेळलं पाहिजे. पिल्लूच्या पप्पाला नाही आवडत मातीत खेळायला, पण आता काही लहान मुलांचं तसंच असतं, थोडंफार इकडं थोडंफार तिकडं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि प्रत्येक मुलं हे सतावतात. त्याची कितीही चांगली गोष्ट असू दे, म्हणजे स्वतःकडे कितीही चांगली गोष्ट असू दे, तरी पण त्यांना ते दुसऱ्याचंच आवडतं. सगळ्याच मुलांची हीच म्हणजे अवस्था आहे. आता आमच्या पिल्लूला एवढी छान सायकल आहे की नाही, तरी त्याला आहे ना दुसऱ्या मुलांची सायकल आवडते. आणि आता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला आता स्कूटर पाहिजे आहे. ती बारकी नसते का तशीवाली स्कूटर पाहिजे, पायानं पुढं ढकलायचे. तर असा काही दिवस गेला पूर्ण. दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे केस वगैरे धुतले होते आणि मस्तपैकी ना तोंडाला थोडंसं म्हणलं स्किन केअर करून घ्यावं. तर हा जो फेसवॉश आहे ना, मी फेसवॉश दाखवला होता तुम्हाला, तो खूप छान आहे. माझ्या तोंडावर जो वांग होता ना, तो सगळा वांग गायब झालेला आहे आणि मस्त असा आहे. त्याच्यानंतर ही क्रीम आहे ना, ही पण घरचीच आहे. घर फेसवॉश आता पहिला दाखवला होता तो फेसवॉश पण घरचाच आहे आणि ही क्रीम पण घरचीच आहे. पण एवढी मॅजिक क्रीम आहे ना ही, खूप मस्त असं किती पण तुम्हाला टॅन असू द्या सगळं टॅन जातं ह्या क्रीमनं. खूप छान असं याचा रिझल्ट आहे. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन पण घरचीच वापरा, एवढं छान रिझल्ट येतो आहे ना. माझं इथं ना खूप जास्त वांग झालं होता, पण आता तो दिसतच नाही, म्हणजे नाहीसं झालं आहे पूर्णपणे. सगळ्यात पहिल्यांदा मी उठले ही क्रीम लावते, त्याच्यावर सनस्क्रीन लावते आणि मग काही मला मेकअप दुसरा नाही केला तरी चालतं, म्हणजे मी करतच नाही एवढं जास्त, मला मेकअपचं वेळच नाही. आणि घरात आपल्याला कोण बघणार आहे ते तर विषय सोडा. पण ह्या सगळ्या गोष्टी ना खूप म्हणजे मला पहिल्यापासूनच अशा क्रीम वगैरे काय आवडत नव्हत्या, पण ही खूप छान असं रिझल्ट आहे याचा, त्याच्यामुळे मी हे वापरते. माझं सगळं वांग गायब झालं आहे. त्याच्यानंतर हे कोकोनटचं लिप बाम आहे ना, ते पण आपलं ज्यावेळेस ओठांचं मॉइश्चराईज, म्हणजे होठ सगळे आपले सुकलेले असतात ना, मॉइश्चराईज कमी झालेलं असतं त्याचं, तेव्हा हा सुद्धा खूप छान असा लिप बाम आहे. तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप मस्त आहे, कोकोनटचा आहे. आणि एवढ्या चिरा भेगा पडल्या होत्या, काळे पडले होते ना माझ्यावर, ते सुद्धा चांगले झाले. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगत जावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करत जावं, म्हणजे मला कळेल की नक्कीच आपण जे काही करतो ते त्याचं थोडंफार तरी प्रेक्षकांना किंवा तुम्हा बघणाऱ्यांना त्यातलं काही ना काही म्हणजे हे होतं आहे. तर आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी डेलीच्या असतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील, कारण खूप दिवस लेट होत आहेत व्हिडिओ, कारण मम्मी आली होती त्याच्या अगोदर. म्हणजे खूप वेळा आमच्या इकडं माणसं येतात. आता पहिले 8-10 दिवस माझ्या बहिणीची सासू आली होती, त्याच्यानंतर माझी मम्मी आली होती आठवडाभर, आणि त्याच्यामुळं मग इकडं तिकडे व्हिडिओ होत जातात दवाखान्यात त्याच्यात जाण्यामुळं. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.